जय विदर्भ पार्टीच्या नेतृत्वामध्ये अर्थसंकल्प विरोधात नागपुरातल्या व्हरायटी चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। या अर्थसंकल्पात आश्वासनाचा भंडारा उघडण्यात आला, मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्राची तिजोरी खाली आहे। या अर्थसंकल्पामध्ये विदर्भावर पुन्हा एकदा अन्याय करण्यात आलेला आहे। शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा या सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीही मोठी घोषणा केली नाही। सरकारने कर्जमाफी सुद्धा केली नाही, बेरोजगारांना न्याय दिला नाहीये। महाराष्ट्र सरकारद्वारे विधानसभेमध्ये महाराष्ट्राचा बजेट सादर करण्यात आला। बजेट पूर्णपणे हास्यास्पद आहे। आगामी निवडणुका तोंडासमोर ठेवून हा बजेट मांडण्यात आलाय। बजेटमध्ये मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रावर वर्षाव करण्यात आलाय। विदर्भाला वगळण्यात आलं असून या हास्यास्पद बजेट विरोधात नारेबाजी आणि निदर्शने आज करण्यात आलेली आहेत। पेपरमध्ये पहा, महाराष्ट्राच्या तिजोरी खणखण, पण आश्वासन मात्र सनसन। आश्वासन इतक्या दिल्या जाऊन राहिले का महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे सुद्धा नाही, कर्मचाऱ्यांना द्यायला पगार नाही, अशा हालतीत हे आश्वासन देत आहे। आणि हे चुकीचे आश्वासन आहे, कारण की त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात जोपर्यंत आपण वेगळा विदर्भ देत नाही तोपर्यंत आपलं सरकार येणार नाही। कारण की लोकांनी ओळखलं यांना की हे नुसते आश्वासनाचे नेते राहिलेले आहे। आता महिलांना लुबवण्यासाठी त्यांनी MP मधली लाडकी बहीण योजना आणली। आता मी नाही, पत्रकारातच म्हटलं का या अजित पवारांनी आपली बायको आपल्या बहिणीच्याच विरुद्ध लढवली आणि याला लाज नाही वाटत की हे अशा प्रकारे घोषणा करतात। अरे, ज्याला स्वतःचीच बहीण प्यारी नाही तर तो लोकांची बहीण का हे करेल? म्हणून अशा प्रकारच्या यांच्या अनेक योजना आहे। शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या आधारित भाव द्या, 1 पॉइंट कार्यक्रम होता, तो न देता यांनी भिकार चोट योजना राबवल्या। भिकार चोट योजनामध्ये पहिली योजना आहे बिजली बिल मुक्त करा, माफ करा, बिजली बिल माफ करा। पण आम्ही कधीही म्हटलं नाही कर्ज माफ करा, बिजली बिल माफ करा। उत्पादन खर्चाच्या आधारित भाव द्या, म्हणजे आमचा शेतकरी बँकेत डिपॉझिट करायला जाईल, कर्ज मागायला नाही। अशा प्रकारच्या अनेक योजना आहे, अनेक हे आहे। आणि आता मात्र आम्ही आमचं सरकार, आमचं जय विदर्भ पार्टी संपूर्ण विदर्भात निवडणुका लढणार आहे आणि तिथे निवडून येणार आहे। आमचा नारा राहील, अब की बार विदर्भ की सरकार, अब की बार विदर्भ की सरकार। यांना फक्त मोठे पक्ष दिसतात, लहान पक्ष हे पायाखाली तुडवतात, त्यांना तेही जागा आता आम्ही दाखवून देऊ, एवढं बोलतो आणि